नमस्कार. जर दिवाळीत कुठला पदार्थ जास्त प्रमाणात केला जातो तर तो आहे चिवडा. सगळेच पदार्थ कुठेतरी तेलकट किंवा तुपकट असतात. त्यामुळे आपल्याला एखादा पदार्थ असा हवा असतो की जो अजिबात तेलकट नाही आहे आणि चवीला अगदी छान. तर बघा, अजिबात हाताला तेल लागत नाही, भांड्यालाही तेल लागत नाही. अगदी सोपा आहे बनवायला. काही टिप्स तुमच्या कामात येतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रंगसुद्धा एकसारखा येतो आणि चवीला खूप मस्त लागतो. शिवाय घरगुती साहित्यात याचा मसाला तयार केला आहे, त्यामुळे हा चिवडा एकदम छान बनतो. तुम्ही हा चिवडा नक्की एकदा करून बघा. सुरुवात करूया. इथे अर्धी वाटी धने घेतले आहे, 1 चमचा ओवा, जिरे 2 चमचे, सोप 2 चमचे पोहे खायच्या चमच्याने, 5 ते 6 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून कापून घेतल्या आहेत. कढीपत्ता आणि खोबरे आवडीप्रमाणे टाकावे. शेंगदाणे आणि डाळ्या 1-1 वाटी घेतले आहेत, तेही तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला कांदा टाकायचा असेल तर 2 ते 3 कांदे उभे आणि पातळ कापून 2 ते 3 दिवस उन्हात वाळून घ्या, म्हणजे चिवडा अजिबात नरम पडत नाही. इथे मी कांदा घेतलेला नाही. आता धने न भाजताच मिक्सरला फिरवून घ्यायचे. त्याची पावडर करायची नाही, त्याची गरजही पडत नाही. नंतर एक कढई घ्यायची, त्यात जिरे, ओवा आणि सोप 2 ते 3 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची आणि थंड करायला ठेवून द्यायची. कढई थोडीशी पसरटच घ्या, म्हणजे हात दुखणार नाही. इथे पोहे हे पातळ घेतलेले आहेत. हे पोहे नायलॉन पोहे नाहीत. इथे मी कमी दाखवले आहे, पण घेताना मी 1 किलो पोहे घेणार आहे. हे पोहे चाळून घेतले आहे, म्हणजे चिवडा करताना चुरा होत नाही. मुरमुरे अर्धा किलो घेतले आहे आणि मक्याचे पोहे हे 1 पाव घेतले आहे. कढई घ्यायची आणि त्यामध्ये आधी अगदी थोडंसं तेल टाकायचं, ते गरम करायचं आणि यामध्ये हळद अर्धा टीस्पून टाकायची. मग यामध्ये थोडे थोडे पोहे घ्यायचे आणि भाजायचे. साधारण 2 ते 3 मूठ पोहे मी इथे घेतलेले आहे. याला खरपूस भाजायचं. मला साधारण 5 ते 7 मिनिटं लागले आहेत. असं केल्याने पोह्याला एकसारखा पिवळा रंग येतो आणि दिसायला व चवीला चिवडा छान लागतो. हे सगळं लो टू मीडियम किंवा लो फ्लेमवरच भाजायचं, नाहीतर पोहे लगेच जळतील. दुसरी बॅच घेताना थोडंसं तेल कमी घ्यायचं. इथे मी थोडं तेल कमी घेतलं आहे, म्हणजे अनारसे ठेवले होते त्या पोह्याला तेल होतं, म्हणून मी ते इथे वापरले आहेत. असं थोडीशी हळद टाकून प्रत्येक बॅच भाजून घ्यायची लो फ्लेमवर आणि एक मोठ्या परातीत याला काढून घ्यायचं आणि पसरवून घ्यायचं. अधेमध्ये हे पोहे खालीवर घालवून घ्यायचे, नाहीतर गरम असल्याने याला खालून ओलसरपणा येतो आणि चिवडा नरम पडतो. अगदी पोहे थोड्या थोड्या बॅचेसमध्ये भाजा, म्हणजे हे व्यवस्थित भाजले जातील आणि तुमचा चिवडा अजिबात हा वातड होणार नाही किंवा नरम पडणार नाही. शिवाय महिनाभर सुद्धा टिकेल. प्रत्येक वेळेस थोडंसं तेल घ्यायचं आणि हळद टाकायची. अति जास्त हळद टाकू नका, नाहीतर त्याचा उग्र चव सुद्धा येऊ शकते आणि आपले हात सुद्धा दुखणार नाही जर तुम्ही थोड्या थोड्या बॅचेसमध्ये पोहे भाजलेत तर. पोहे भाजायला मला साधारण 30 ते 40 मिनिटं लागली. पोहे व्यवस्थित भाजल्या गेले की नाही हे समजण्यासाठी काय करायचं, तर हातात पोहे घेऊन क्रश करून बघायचे किंवा थोडेसे खाऊन बघायचे. ते चवीला आणि हाताला अगदी खरपूस लागतात, म्हणजे समजून जायचं की आपले पोहे हे व्यवस्थित झालेले आहेत. जर तुम्ही एखादी बॅच बिना तेलाची बिना हळदीची भाजली तर तिला या पोह्यांमध्ये मिक्स करायचं आणि प्रत्येक वेळेस हे पोहे खालीवर करत राहायचे, म्हणजे खाली ओलसरपणा राहणार नाही. आता परत मुरमुरे भाजताना अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि हळद टाकून घ्यायची. आता हेही छान भाजून घ्यायचं लो फ्लेमवर. मुरमुरे हे थोडे आकाराने लहान होतात आणि खाताना खरपूस लागतात, म्हणजे ते झाले आहेत हे आपल्याला समजून येते. आता हे मुरमुरे मी आधी थोडेसे टाकले होते आणि त्यानंतर उरलेला भाग आहे तो पण टाकला होता. या कढईमध्ये ते सगळं मावलं. जर तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा भाजू शकतात. तुम्ही बघू शकतात मुरमुरे हे किती छान भाजले गेले आहेत. हे खाताना सुद्धा असे खरपूस लागतात आणि हाताला सुद्धा पटकन तुटतात. या पद्धतीने पोहे आणि मुरमुरे व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि एकमेकांवर टाकून याला नीट मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर थंड झालेलं मिश्रण सोप आणि ओवा, जिरं हे मिक्सरमध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये 1 टीस्पून किंवा त्यापेक्षा कमी आमचूर पावडर टाकायची. 1 ते 2 टीस्पून काळं मीठ टाकून बारीक करून घ्यायचं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्वही टाकू शकतात, पण मी इथे टाकत नाही, त्याने चिवड्याला अगदी आंबट चव येते. टाकायचं असलं तर अगदी कमी टाका. आता थोडंसं तेल कढईत गरम करायचं आणि ते अगदी कडकडीत करायचं. त्यात मक्याचे पोहे तळून घ्यायचे आणि ते मुरमुऱ्यांवर काढून घ्यायचे.
जर तेल गरम नसेल तर मक्याचे पोहे हे नीट तळल्या जात नाही. आता हे तेल थोडं जास्त प्रमाणात होतं, त्यामुळे मी त्यातलं तेल थोडं काढून घेतलं आणि कढईत साधारण 7 ते 8 चमचे तेल मी यामध्ये मीडियम फ्लेमवर गरम केलं. त्यामध्ये आधी शेंगदाणे टाकले, ते लालसर होत आले तेव्हा मी डाळ्या टाकल्या, त्या थोड्या होत आल्या त्यानंतर खोबरे टाकले आणि धने टाकले. ते होत आलं तेव्हा कढीपत्ता आणि मिरच्या टाकल्या, म्हणजे हे कुठलेच जिन्नस जळत नाही. गरज पडल्यास फ्लेम तुम्ही लो टू मीडियम करू शकतात किंवा लो सुद्धा करू शकतात. आता त्यानंतर इथे अर्धा टीस्पून हळद आणि 1 ते 2 टीस्पून तिखट घेतलं आहे. आधीच आपण यामध्ये मिरच्या टाकल्या आहे आणि प्रत्येक वेळेस हळद आपण थोडीशी टाकलेली आहे, त्यामुळे इथे हळद आणि तिखटाचं प्रमाण हे सांभाळूनच टाकायचं. तुम्हाला जर गरज पडलीच हळद आणि तिखट जास्त टाकायची तर संपूर्ण चिवडा झाल्यावर त्यावरती थोडंसं ते टाकायचं आणि गरम तेलाचं 1 चमचा मोहन त्यावरती टाकायचं, म्हणजे रंग आणि तिखट हे सुद्धा ॲडजस्ट होईल आणि कुठेच कच्चं लागणार नाही. त्यावरती आता बॅचेसमध्ये जे पोहे मुरमुरे भाजून ठेवले होते ते यामध्ये टाकायचे आणि 2 ते 3 बॅचेस टाकायचे आणि त्याला मिक्स करायचं. उरलेला जो चिवडा आहे तो एका मोठ्या भांड्यात काढायचा आणि त्यामध्ये हे जे आपण फोडणी घातलेलं जिन्नस आहे ते टाकून याला नीट 2 ते 3 मिनिटं मिक्स करून घ्यायचं. मोठं भांडं असेल तर तुम्ही त्यातच हे पूर्ण फोडणी घातलं तरी सुद्धा चालते. आता याला मिक्स केल्यावरती 2 ते 3 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं आणि मग नंतर यामध्ये जे मिक्सरला बारीक करून घेतलेला चिवडा मसाला आहे तो टाकायचा. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही विकतचाही 1 चमचा टाकू शकतात. सोबत तुम्ही चाट मसाला सुद्धा यामध्ये टाकू शकतात. त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करायचं. इथे मिठाचा वापर आपण अजून केलेला नाही, टाकलं आहे ते फक्त काळं मीठ टाकलं आहे. इथे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं. या चमच्याने मी 7 ते 8 चमचे तेल घेतलेलं होतं आणि फोडणी तयार करून घेतली होती. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. अगदी थोडं थोडं करत मीठ टाकायचं आणि थोडी मिक्स करून घ्यायचं आणि मग चव घेऊन बघायची. जर गरज पडली तरच मीठ टाकायचं. इथे अंदाजे मला 2 चमचे ते 2.5 चमचे मीठ लागलेलं आहे. त्यानंतर इथे मी पिठी साखर टाकलेली आहे 1 ते 2 चमचे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका, पण अगदी 1 चमचा टाकला पोहे खायच्या चमच्याने तरी सुद्धा याची चव खूप छान लागते. तुम्हाला इथे मी क्रश करून दाखवते. अगदी पटकन क्रश होते आणि हाताला बघा कुठेच तेल लागलेलं नाहीये, कुठेच नाही. या भांड्याला सुद्धा तेल लागलेलं नाही. साधारण 1 ते 2 तासानंतर चिवडा थंड झाला आणि भरून ठेवल्यानंतर हाताला सुद्धा कुठेच तेल नाहीये आणि भांड्याला सुद्धा कुठेच तेल लागलेलं नाही. इतकं कमी तेल याला लागलंय. तुम्हाला अजून जर रंग याला हवा असेल तर हळदीचं आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीने करू शकतात. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने करून बघा आणि महिनाभर टिकण्यासाठी एकदा संपूर्ण चिवड्याला किंवा बॅचेसमध्ये याला थोडं थोडं लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्या आणि संपूर्ण थंड करून मगच डब्यात भरा, म्हणजे चिवडा नरम पडणार नाही आणि महिनाभर टिकेल. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.